सर्वतंत्र स्वतंत्र पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री स्वामीनारायण निष्कुळानंद स्वामी रचित धीरजाख्यान कथा कथेचे श्रवण करून राहिलेले सर्व हरिभक्त मंडळी सर्वांना जय श्री स्वामीनारायण। निष्कुळानंद स्वामी धीरजाख्यान कथामध्ये सुंदर अद्भुत भगवंताच्या भक्तांची कथा, भगवंताच्या भक्तांनी दुःखावेळेस कशा प्रकारे धैर्य धारण करावे ती कथा स्वामी इथे सांगत आहे। ह्या दुनियामध्ये वेळ आणि धैर्य या अशा दोन शक्ती आहे की जो मनुष्य वेळ आणि धैर्य धारण करतो, त्या शक्तींना धारण करतो, तो दुनियामध्ये कोणतं पण लक्ष्य सहजतापूर्ण गाठू शकत असतो। भगवंताचे भक्त असतात, जीवनामध्ये संसारामध्ये अनेक वेळी दुःख येतात, तेव्हा कशा प्रकारे राहावं स्वामी म्हणतात। काल आपण श्रवण करत होतो, भगवंताचा भक्त होणं तो सर्वात कठीण मध्ये कठीण आहे। या दुनियामध्ये डॉक्टर होणं सोपं आहे, इंजिनियर होणं सोपं आहे, कोणत्याही क्षेत्रात जाणं सोपं आहे, पण भगवंताचा भक्त होणे ते खूप कठीण मध्ये कठीण आहे। दोन गोष्टी आहे, भक्त एक भक्त होणे आणि दुसरा आहे भक्त दिसणे। कित्येक लोक आहे ते भक्त दिसतात, फक्त मी गोष्ट केली होती की रक्तामध्ये असायला पाहिजे। कित्येक फक्त वरतून असतात, ते कित्येक रक्तातून असतात। वरतून गंध लावून आले, माळ घालून आले, मुखामध्ये भगवंताचं नाव तेवढ्या पुरतं असलं। गोपाळानंद स्वामी वडोदऱ्याला राहायचे। एक युवान 25-30 वर्षाचा दररोज भगवंता पुढे यायचा, हात जोडून भगवंताला दररोज म्हणायचा, हे प्रभू, काम क्रोध लोभ या सर्वांपासून माझी रक्षा कर जा। खूप त्रास देतात हे जीवात्म्यांना। दररोज प्रार्थना यायचा, म्हणजे बाकीचे लोक बसले असायचे, त्यांना असं व्हायचं की अरे एवढा मोठा भगत आहे, भगवंताला कशी प्रार्थना करतो, काम क्रोध लोभ या सर्वांपासून रक्षा कर जा, ते माझ्यातून नष्ट करून टाक जा। गोपाळानंद स्वामी तर अंतर्यामी होते, स्वामीला माहिती होते की हा नाटक करतोय। आता दररोजचा असा क्रम आणि दुसऱ्यांना मी चांगला आहे असं दाखवून देणं। गोपाळानंद स्वामी तर एक दिवशी तो हात जोडून म्हणू लागला, हे प्रभू, माझ्यामधले काम क्रोध हे सर्व नष्ट करा। गोपाळानंद स्वामी झटकन उभे झाले, पकडला त्याचा हात, बोल म्हणे, काय काय नष्ट करायचं आहे तुझं, काय काम क्रोध लोभ काय काय म्हणतोय म्हणे तू एवढ्या दिवस झाले, तू सांग म्हणे, आत्ताच्या आता सर्व नष्ट करून टाकतो तुझं। तो म्हणतो, त्याने हात जोडले, स्वामी सध्या लग्न झालाय म्हणे, तर फक्त बोलण्याचा विषय असतो। म्हणजे अमुक फक्त भक्त दिसत असतात वाणीद्वारा, आणि अमुक असतात जे आतून असतात। स्वामी म्हणतात की सर्वात कठीण आहे की भगवंताचा भक्त होणे। त्यापुढे स्वामींनी साखीमध्ये म्हटलं आहे, देह गेह दारा दामनू मेलवू ममताने मान, एह माथी सुख आवे येऊ भुले न पडे भान। स्वामी म्हणतात की 4 वस्तू आहे, त्यामध्ये देह, आपला जो देह आहे हा, घर आपली प्रॉपर्टी, स्त्री आणि पैसे। भगवंताच्या भक्तांनी या 4 वस्तूंमध्ये कधीही ममता आणि मान ह्या 2 वस्तू कधीही ठेवायच्या। आपला प्रॉब्लेम असा आहे
की आपल्याला या दोघांमध्येच जास्त ममता आहे आणि दोघांविषयीच जास्त मान आहे. तरच आपली छाती फुलून जाते जेव्हा आपल्या लक्षात येतं की माझ्या घरी 10 बिघे जमीन आहे. तेव्हा आपली छाती फुलून जाते की माझे जे घर आहे ते गावामध्ये सर्वात मोठे आहे. तर भगवंताच्या भक्ताला जो असला त्याला कधी याच्याविषयी ममता के मान कधी ठेवू नये. कारण की हे ह्या जगताचे आहे आणि ह्या जगताचे सर्व जे आहे ते दुःख देणारे आहे. यामध्ये सुख अज्ञानी जो जीव असतो स्वामी म्हणतात की त्या जीवांना हमेशा या 4 वस्तूंमध्ये सुख दिसतं आणि भगवंताचा जो भक्त असला त्या भगवंताच्या भक्तांना या 4 मध्ये दुःख दिसतं. भगवंताचा भक्त असला आणि अज्ञानी जीव असला, जो भगवंताचा भक्त नाही त्याला विषय मिळतात, शब्द स्पर्श रूप रस गंध, तेव्हा त्याला आनंद होतो. आणि भगवंताच्या भक्ताला जेव्हा विषय मिळत नाही त्या टाइमाला आनंद होतो. सोपी गोष्ट आहे का? आपले दुकान नाही चालले, आपली फॅक्टरी नाही चालले, आनंद होईल की दुःख होईल? दुःख होईल ना. इथे स्वामींनी उलटी गोष्ट केलेली आहे. जे मी सांगतोय तुम्ही ऐकताय, पण खरोखर भगवंताच्या भक्तांची ही व्याख्या आहे. स्वामी म्हणतात की ह्या संसाराचे जे सुख आहे ते वेळेवरती आधारित आहे आणि भगवंताचे सुख आहे ते समजणूकवरती आहे. माझ्याकरता पण जास्त तुम्ही दुनिया जास्त पाहिली आहे. सुरतला सध्या आपण आहे, सुरतला 20, 25, 30 वर्षापूर्वी असे मोठे मोठे शेठ होते की त्यांच्या कंपनीमध्ये जर कोणी काम करायला गेला तर त्याचं जर लग्न करायचं असलं आणि कोणी विचारलं की कोणत्या कंपनीमध्ये आहे, तर फक्त शेठचं नाव ऐकल्याने न विचारता त्याच्याशी लग्न करवून टाकत होते. असे सुरतमध्ये शेठ लोक होते. पण आज तशांची अशी हालत झाली आहे की त्यांना 2 टाइमाच्या जेवणाचे पण मिळत नाही. हे काय आहे? तर हे संसाराचं सुख वेळेवरती आधारित आहे. पण भगवंताचं जे सुख आहे, 1 सेकंड पण जो भगवंताच्या सुखाची अनुभूती करतो तो जीवनपर्यंत त्या सुखाला कधी विसरू शकत नाही. आणि दुनियाच्या सुखांना भगवान स्वामीनारायण यांनी वचनामृतामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे की पृथ्वी पाताळापर्यंत फाटलेली असली, भूकंप जेव्हा येतो तेव्हा पाताळापर्यंत पृथ्वी फाटली आणि त्या फाटलेल्या पृथ्वीमध्ये जर तुम्हाला पाणी भरायचं असलं तर ते भरली जाईल का? हजारो लाखो करोडो वर्ष निघून जातील पण ते भरलं जाणार नाही. त्या प्रकारे ह्या संसारातील जीवात्म्यांचं आहे. कितीही विषयी सुख त्याने भोगवले तरी पण तो तृप्त होत. ययाती राजांनी हजारो वर्षांपर्यंत सुख प्राप्त केलं संसाराचं, म्हातारे झाले, स्वतःच्या पुत्राला सांगितलं की तुझी युवानी मला देऊन टाक. पुत्राची युवानी घेतली, सुख भोगवलं, पुन्हा म्हातारे झाले तरी पण तृप्त झाले नाही. संसाराचे सुख असे आहे की तृप्त होत नाही. ज्याच्याकडे 5,000 आहे त्याला वाटतं की 10,000 कधी होतील. 10,000 वाल्यांना होतं की 20,000 कधी होतील. 20-25 हजारावाल्यांना होतं की 1,00,000 केव्हा होतील. लाखवाल्यांना असं असतं की 10 लाख केव्हा होतील. करोडो असले ज्याच्याकडे त्याला असं वाटतं की अब्जो केव्हा होतील. तर ही तृप्ती कधी होऊ देत नाही. म्हणून हे संसाराचे सुख आहे हे आज आहे आणि उद्या नाही. आणि यामध्येच मनुष्य आहे, हे सर्व सुख आपल्याला त्यामध्ये दिसत असतं. पण भगवंताच्या भक्ताला स्वामी म्हणतात की त्यामध्ये सुख दिसत नाही. गोपाळानंद स्वामी वडतालला होते. वडतालला एक हरिभगत गरीब होते खूप. आता दररोज येऊन स्वामीकडे बसायचे,
आता स्वामी तर खूप समर्थ होते. स्वामींना एके दिवशी येऊन म्हणतात, स्वामी खूप घरामध्ये प्रॉब्लेम चालू आहे. आता सकाळ संध्याकाळचं जेवणाचं तर मिळतं, पण स्वामी तुम्ही खूप चमत्कार दाखवत असतात. आम्हाला माहिती आहे की पाऊस नाही पडत, तुम्हाला कोणी सांगितलं तुमच्यामध्ये क्षमता आहे की तुम्ही पाऊस पाडू शकता, तुम्ही ग्रहांची गती बदलवू शकता, एवढं सामर्थ्य स्वामी तुमच्यामध्ये आहे. तुमच्या सांगण्यानुसार सर्व काही होत असतं. स्वामी माझ्यावरती कृपा करा, मला 10,000 रुपये द्या. काय सांगितलं? तुम्ही मला असा आशीर्वाद द्या की मला 10,000 रुपये भेटून जातील. तुम्ही आशीर्वाद देसाल म्हणजे नक्की भेटतील ते. आशीर्वाद द्या म्हणे. स्वामी म्हणतात की राहू दे, भगवंतांनी ज्या स्थितीमध्ये ठेवलं आहे त्या स्थितीमध्ये राहा. नाही नाही स्वामी मी खूप दुःखी आहे म्हणे, द्या 10,000 तरी द्या, तसा आशीर्वाद द्या. तुमचा आशीर्वाद भेटला म्हणजे भेटलेच मला ते. खूप आग्रह केला. स्वामी म्हणतात ठीक आहे, आता तू मागतूच आहे, ते किती पाहिजे म्हणे? तो म्हणतो की 10,000. स्वामी म्हणतात पाहिजे बरं, 10च भेटतील. मग अजून जास्त पाहिजे असले तर विचार करून सांग अजून. आता तो म्हणतो नाही नाही स्वामी, 10,000 मध्ये तर पूर्ण जीवन माझं निघून जाईल. शांतिकन प्रेमाने घरी बसले बसले भगवंताचं भजन करेल, मंदिरांमध्ये सेवा करेल, 10,000 भरपूर झाले. स्वामी म्हणता पक्क? आता याचं मन इकडे तिकडे व्हायला लागलं. मग धीरेशकर म्हणतो स्वामी एक काम करा, 20 देऊन टाका. स्वामी म्हणता बस 20च ना, मग अजून नाही ना? नाही नाही स्वामी बस भरपूर झाले. स्वामी म्हणता पक्क देऊ आशीर्वाद? स्वामी एक काम करा, आता आशीर्वादच देत आहे, तुम्हाला तर बोलायचंच आहे ना, 30 देऊन टाका. बोला असं करता करता 1,00,000 पर्यंत पोचला. स्वामी म्हणतात तुला जर 1 करोड पण दिले ना तर तुझं मन काही भरणार? जेवढं आहे तेवढं बराबर आहे, शांतिकन भगवानचं भजन कर. म्हणजे गोपाळानंद स्वामी सारखे संत मिळाले, त्यांच्याकडे काय मागायला पाहिजे. आणि का मागायला गेला? आणि एक तर तृप्ती नाही त्या विषयांमध्ये, ते हमेशा कमीच वाटतात. पण भगवंताचं जे सुख आहे, स्वामी म्हणतात की या सर्वांमधून ममता आणि मान काढून भगवंताचं जे सुख आहे त्या सुखाकडे भगवंताच्या भक्तांनी जास्त धाव घ्यायला पाहिजे. पुढच्या साखीमध्ये स्वामी म्हणतात विपत आवे वणवा कथी ते तो सहेजो शरीरे उपहास करे आवी कोय ते मारहे दृढ वीरे. जीवनामध्ये स्वामी म्हणतात कधी जर आपल्याला दुःख आणि संकट हे कधी पण फोन करून की मिस कॉल करून येत, डायरेक्टच येतात, अंगणामध्ये येऊन उभे राहतात. जीवनामध्ये जर कधी दुःख आले तर स्वामी म्हणतात की त्याचे आनंदाने ते दुःख सहन करावे. भगवान ते दुःख दूर करतील, बाकी कोणामध्ये ती ताकद नाही असा विचार करून भगवंताच्या भक्तांनी तुमचे दोष नसले, त्यामध्ये तुमचा काहीच गुन्हा नसला तरी पण ते दुःख सहन करावे. आपण विचार करतो की मी जीवनामध्ये कोणाचं काहीच बिघडलं नाही तरी पण माझ्यावरती दुःख आलं. स्वामी म्हणतात ते पण सहन करावे. भगवान तुम्हाला अजून उच्च पदवीवरती घेऊन जातील, उच्च पदवीवरती घेऊन जातील. सावरकुंडलाला करसन सुखडिया करून भगवंताचे भक्त होते. नवीन सत्संग झाला, एक संतांच्या माध्यमातून सत्संग झाला. आता त्यांची मिठाईची दुकान होती. आता दुसरे तर कोणी नाही, पण त्यांच्याच कुटुंबीजन त्यांच्याकडे आले. ते म्हणतात तू हे स्वामीनारायण संप्रदायाला स्वीकारलाय, एक काम कर माळा तोडून टाक, आपल्यात चालत नाही म्हणे असं काही नाही. ते म्हणतात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे म्हणे, मी भगवान स्वामीनारायणचा आश्रित झाला. आता जे लहान मोठी चोरी करत होता, तुम्हाला किलो जर जिलंबी द्यायची असली तर मी 100 ग्राम कमी देत होता, आता मी ते काही खोटं करणार? आता उलट तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे की 100 ग्राम जास्त भेटेल. ते म्हणतात ते काही चालणार नाही म्हणे, माळ काढून टाक, हा गंध लावायचा नाही तू. ते म्हणतात ते काही होणार. ते म्हणतात मग तू आजपासून समाजाच्या बाहेर आम्ही तुला काढत आहोत. आजपासून तुझ्या दुकानावरती कोणतीच वस्तू कोणी काही घ्यायला येणार
नाही. यांना मंजूर आहे, भगवान स्वामीनारायणला सोडायचे नाही. आता त्यांच्या दुकानावरती जाऊन कोणी काही घेत नव्हतं. मिठाई दररोज बनवायचे, त्या सर्व वस्तू पडून राहायच्या. शेवटी बाजारामध्ये गरिबांना भिकारींना देऊन टाकाव्या लागत होत्या. धीरे धीरे करता 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 आता कोणीच दुकानावरती जायचं नाही, कोणी बोलायचं नाही. तरी पण यांनी भगवान स्वामीनारायणला सोडले नाही. ते कुटुंबीजन म्हणायचे, पाय अजून सुधरून जा, तू जर आता जर भगवान स्वामीनारायणला सोडले तर उद्यापासून सर्व तुझ्या दुकानावरती ग्राहक येतील. त्यांना नाही, भगवान नाही सोडणार मी. धीरे धीरे एवढी गरीब परिस्थिती आली की घरामध्ये खायला काही राहिलं नाही. तरी पण प्रेमाने विशेष भगवंताचं भजन केलं. आता दिवसांवरती दिवस असे निघू लागले, पाण्यावरती दिवस काढू लागले. भक्ताची धीर काही सुटली नाही, पण भगवंताची धीर सुटली. आता त्या गावामधले जे पाटील होते त्यांच्या घरी काहीतरी लग्न प्रसंग असेल. आता ते गावातले मुख्य, त्यांनी नक्की केलं की गाव लोकांना मला जिलंबी खाऊ घालायची आहे. सर्वत्र सावरकुंडल्या आजूबाजूच्या विस्तारामध्ये पाहिलं कोण जिलंबीचा कारीगर आहे. कारीगराशिवाय काम नाही होत. एक वेळेस आपण जिलंबीचा कार्यक्रम ठेवला, 100 जणांची जिलंबी करायची, पण उतारता झाली नाही, म्हणजे जिलंबी पण झाली नाही. सर्व तयार असलं पण त्याला जिलंबी बनवणारा पण मास्टर माणूस पाहिजे, नाही तर ABCD आकडे निघतं इंग्लिशचे मग त्यामधून. तर सर्वत्र पाहिलं पण सावरकुंडला आजूबाजूच्या विस्तारांमध्ये कोणी जिलंबीवाला भेटला नाही. मग दुःखी झाले थोडे. लोकांना सांगितलं कोणीच नाही म्हणे आपल्या या सावरकुंडल्या विस्तारामध्ये. त्यांना आहे म्हणे एक, पण आपण त्याला समाजाच्या बाहेर काढलाय. तर कोण? तर आपल्याच गावामध्ये जो करसन सुखडी आहे त्याला खूप सुंदर जिलंबी बनवता येते. जिलंबीमध्ये पण प्रकार असतात. आपण तर काय गुळाचे खातो, साखरचे खातो. माव्याची जिलंबी असते, केसर जिलंबी असते, जबरदस्त अलग अलग प्रकारांच्या जिलंबी असतात. आता त्यांनी सांगितलं की करसन सुखडिया सुंदर जिलंबी बनवतात, त्यांना देऊया म्हणे. पण आपण त्यांना बाहेर काढलं आहे. आता हे तर गावाचे पाटील होते, त्यांनी बोलवलं सर्व गावकऱ्यांना, म्हणे मला तुम्हा सर्वांना जिलंबी खाऊ घालायची आहे. माझा कार्यक्रम कोणी बिघडवायचा? उद्या करसन सुखडिया जिलंबी बनवेल, सर्वांनी खाण्यासाठी येऊन जायचं. जो नाही आला त्याला मी गावाच्या बाहेर काढून टाकेल. गावाच्या बाहेर कोणाला केलं होतं? करसन सुखडियाला. पण भगवंताची कृपा झाली तर यांनी सांगितलं जो जिलंबी खायला येणार नाही तो गावाच्या बाहेर. मग करसन सुखड्याने सुंदर जिलंबी बनवली भगवंताला स्मरण करून, आणि संपूर्ण गाव जेवण करायला आलं. भगवंताचं स्मरण करता करता जिलंबी बनवली, सर्वांनी जिलंबी खाल्ली आणि सर्वांचे विचार परिवर्तन झाले. आणि सर्व मग करसन सुखड्याला स्वतःच्या समाजामध्ये जोडून घेतलं आणि त्यांची मान प्रतिष्ठा समाजामध्ये अजून वाढली. दृष्टांतचा सिद्धांत आहे. गुन्हा न होता करसन सुखड्यांचा, पण सहन केलं भगवंतासाठी, तर जिथे होते त्याकरता पण अजून उंच पोस्टावरती ते पोहोचले. म्हणून पुढची कथा विशेष उद्याच्या दिवशी श्रवण करू. सहजानंद स्वामी महाराज की जय. जय श्री स्वामीनारायण.